मूर्तिजापूर शहरातील प्रतिभा सिनेमागृहाजवळ पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी अनेक दिवसांपासून लीकेज आहे, तर स्टेशन विभागातील राम मंदिर नाल्यात पाईपलाईन फुटली आहे। यातून शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून वाया जात असल्याने पाण्याचे मोठे डबके साचले आहे। पाणी कुजले आणि तेच त्या जलवाहिनीत परत जात असल्याने शहरातील नागरिकांना हाच पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। मूर्तिजापूर शहरांतर्गत गोयंका नगरातील गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी गेल्या अनेक दिवसापासून गळती त्या वाहिनीची सुरू आहे। या लिकेज असलेल्या जलवाहिनीत गोयंका नगरातील सांडपाणी साचले जाते। त्याचबरोबर जलवाहिनीतून गळती झालेल्या पाण्याने मोठे डबके तयार झाले आहे। स्टेशन विभागातील राम मंदिर नाल्यातून गेलेली पाईपलाईन सुद्धा फुटली असल्याने त्यात नाल्यातील गढूळ पाणी व घाण पाणी या लिकेज पाईपद्वारे नळाद्वारे नागरिकांपर्यंत जात आहे। याच पिण्याच्या पाण्याचा शहरवासी वापर करत आहेत, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। 8 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शहरातील नागरिकांवर गढूळ व कुजलेले पाणी पिण्याची पाळी नगर परिषद प्रशासनाने आणली आहे। ते मागच्या 2 ते 2.5 वर्षापासून लिकेज आहे। त्या मेन पाईपलाईनवर पूर्ण स्टेशन एरिया और जुन्या वस्तीत तिथून पाणी जाते। याच्यापूर्वी पण हे नालीच्या पूर्वी पण ते नालीचं पाणी पूर्ण त्या पाईपलाईनमध्ये जात होतं। आज पण ते पाईपलाईन लिकेज असल्यामुळे ते पूर्ण घाणेरचं नालीचं घाणेरचं पाणी पूर्ण त्या पाईपलाईनमध्ये जाते आणि तेच पाणी पूर्ण शहराला पिण्यात मिळून राहिलं सध्या। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।